तर पुण्यामध्ये सुद्धा सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक रस्त्यांवर सध्या पाणीच साचलेलं आहे। खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळते आणि त्यामुळे पुण्यातल्या अनेक भागामध्ये सखल भागात पाणी साचलेलं आहे आणि रस्त्यांना अक्षरशः नदी नाल्यांचं स्वरूप आलेलं आहे। राज्यभरामध्ये सध्या जोरदार पाऊस कोसळतो आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा आता पावसाने जोर धरलेला आहे। पुण्यात सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे अनेक भागामध्ये सध्या पाणी साचायला सुरुवात झाली। आणि आता आपण मुंबईतील सायन परिसरात जाऊया। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आहेत, त्यांच्यासोबत रोहित पवार आहेत। वेदांत, नक्कीच अमोल, आपण बघतोय सकाळपासून म्हणजे साधारणपणे 4-5 तास झालेले आहेत, अजूनही पाण्याचा निचरा झालेला नाहीये। किंग सर्कल सायनचा हा परिसर आहे, सखल भाग आहे, पंपिंग स्टेशन्स लावण्यात आलेले आहेत आणि आपण बघतोय कशा प्रकारे हे पाणी या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र पाऊस मुसळधार सुरू आहे आणि या सगळ्याची पाहणी करण्यासाठी रोहित पवार आलेले आहेत। आपण थेट रोहित पवारांना विचारूयात। 4-5 तास झालेत, पाण्याचा निचरा होत नाही, पंपिंग स्टेशन्स आहेत, आपणही बघतो पाणी वाहून जाण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, मात्र मुंबईकरांना हाल सहन करावे लागतात आणि दर पावसात हे चित्र पाहायला मिळतं। नाही, आपण जर बघितले तर राखीताई जाधव आहेत, बालराव साहेब आहेत, अमोल भाऊ आहेत, आमचे सगळे पदाधिकारी इथं आहेत। दिवसभर मुंबईच्या वेगळ्या भागामध्ये हे सर्वजण जाऊन जिथं परिस्थिती समजून घेत आहेत। ताई स्वतः राखीताई ह्या पूर्वी महानगरपालिकेमध्ये सदस्य राहिलेले आहेत। त्यांचं हेच मत आहे की आता तुम्ही याची जी कॅपॅसिटी केलेली आहे प्लॅन, ती अजून मोठी करायला पाहिजे होती। म्हणजे हे फक्त दाखवण्यासाठी आपण केलं आहे का, ते अजून थोडी आहे। ते युटिलिटीचा प्रॉब्लेम सांगतात, पण युटिलिटी सगळ्या महानगरपालिकेच्या अंतर्गत येतात आणि ह्याच्याच बरोबर काय की इथं पाणी येतं हे पंप केलं जातं, पण जेव्हा भरती येते भरतीला जे गेट्स लावावे लागतात, म्हणजे समुद्राचं पाणी आत नाही आलं, ते काम इनकम्प्लीट आहे। माहूर आणि अजून एक पंपिंग स्टेशन आहे, त्याचं काम इनकम्प्लीट आहे। ते हे सगळे जे विषय आहेत, म्हणजे या मुंबईमध्ये असे 18 ते 19 ठिकाणं आहेत जिथं पाणी असं ओव्हरफ्लो होतं। त्याच्यामुळे लोकांना, म्हणजे काही लोक जे आज ऑफिसला आमच्याकडे येणार होते, त्यांना मुंबईत आल्यानंतर 3-3, 4-4 तास फक्त ऑफिसपर्यंत सुट्टी दिली अरे आपले पदाधिकारी होते, पण हीच परिस्थिती जे सरकारी कर्मचारी आहेत जे रोज ये जा करून ह्या शहरामध्ये काम करतात, त्यांना जर यायला जायला जर 8-8 तास लागणार असतील तर ह्या सामान्य लोकांना अडचण होते। याच्याबद्दल कोण बोलणार? ताई, भरती नव्हती आज तरी पण पाण्याचा निचरा होत नाहीये। शहरातले असे अनेक सखल परिसर आहे की ज्या ठिकाणी प्रशासनाने उपाययोजना करण्याच्या सूचना किंवा त्या ठिकाणी ज्या काही उपाययोजना करणं अपेक्षित होतं हे आम्ही करत आहोत। हे वारंवार प्रत्येक पावसात सांगताना आम्ही प्रशासनाला पाहिलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।